मात्र सातत्यानं आपले देत सगळे होती. जे शिलेदार होते ते फील्डवरती होते आणि या शिलेदारांपैकीच मुंबईमधलं कव्हरेज करत होते उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सचिन बडे यांनी लोकशाही मराठीचा किल्ला त्या ठिकाणी लढवलेला होता. कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत येणं यासाठी आमचे हे साहसी जे मंडळी आहेत ते मात्र फील्डवरती राबताना आपल्याला पाहायला मिळालेले होते. सगळ्यात आधी सचिन मी आपल्याकडे येईल. खर तर सचिन, तुमच्या इकडे लागलेले जे निकाल आहे छत्रपती संभाजीनगर मधले खरोखर भाजप मुसंडी मारताना दिसते. MIM ने देखील मात्र त्या ठिकाणी आपला गड राखलेला होता. कशा प्रकारे काही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले असताना आज तो दिवस आला. छत्रपती संभाजीनगरकरांनी कुणाकुणाला मतदान दिलं उमेश आपल्याकडे देखील येतोच आहे. सचिन, विशाल सर, छत्रपती संभाजीनगर मधील निवडणूक राज्यभरात सर्वाधिक जास्त चर्चेत होती. हो. कारण ही निवडणूक फक्त निवडणूकच नव्हती तर अस्तित्वाची, प्रतिष्ठेची आणि त्यासोबतच कुठेतरी मी कोण आहे हे दाखवणारी ही निवडणूक होती. म्हणजे या ठिकाणी दिग्गज नेत्यांचे निकटवर्तीय भाऊ, बंधू, मुलं, मुली ह्या सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप हा मोठा भाव ठरलेला आहे. भाजप या ठिकाणी सर्वाधिक जास्त जागा जिंकून या ठिकाणी एक नंबरचा पक्ष बनलेला आहे. म्हणजेच मोठा भाऊ हे स्थान राखण्यामध्ये भाजप यशस्वी ठरलेला आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या 57 जागा या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं भाजप हा एक नंबरचा पक्ष आहे. तर 2 नंबरवर MIM पक्ष जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. कुणाला या ठिकाणी अंदाजही नव्हता की MIM पक्ष जो आहे ती एवढी मोठी बाजी मारेल. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM पक्षानं तब्बल या ठिकाणी 33 जागांवर आपला विजय कायम ठेवलेला आहे. त्यासोबतच 3 नंबरला शिवसेना, एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे ती 3 नंबरला या ठिकाणी आलेली आहे. कारण शिवसेनेमध्ये 13 उमेदवार जे आहेत ते विजय ठरलेले आहेत. 13 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी विजय झालेले आहेत. त्यामध्ये 4था नंबर जर पाहायला गेला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 जागा या ठिकाणी विजय झालेल्या आहेत. मात्र जे शिवसेनेचे नेते आहेत ते म्हणजे अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांना कुठेतरी पराजय स्वीकारावा लागला. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, तर चंद्रकांत खैरे यांचे जे पुतणे आहेत सचिन खैरे हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील महत्वाची एक जागा होती, 2 जागा होत्या, त्या म्हणजे संजय शिरसाट यांचे सुपुत्र या मैदानामध्ये उतरलेले होते. सिद्धांत शिरसाट देखील विजयी झालेले आहेत आणि संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट ही देखील या ठिकाणी विजयी झालेली आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या नाही. मात्र गड आला पण सिंह गेला असं म्हणता येईल की छत्रपती संभाजीनगरची स्थिती राहिलेली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनं या ठिकाणी 4 जागा मिळून स्वतः विजय जो आहे तो प्राप्त केलेला आहे. मग ती NCP असेल, मग ती शरद पवार यांची असेल, त्याच्यासोबत काँग्रेस, या दोनही पक्षांनी एक जागा या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. म्हणजे भाजप, त्यासोबतच MIM आणि 3 नंबरला एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी झालेले आहेत. ह्या 3 जणांनी बाजी मारलेली आहे. MIM ला या जागा मिळतील अशी अपेक्षा नव्हती, मात्र त्यांनी सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त जागा मिळवलेल्या आहेत. त्यामुळं महापौर पदासाठी ज्या 57-58 जागा लागतात तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला महापौर पदाचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. त्यामुळं भाजपचा महापौर बसेल असं चित्र जे आहे ते आता स्पष्ट होताना बरोबर आहे सचिन. मात्र एक राजकीय गणित मला तुमच्याकडून समजून घ्यायचंय. शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असताना देखील भाजप त्या ठिकाणी सरशी करताना का दिसून आलं? भाजपचा नेमका त्या ठिकाणी लढण्याचा फॉर्म्युला काय होता आणि यशापर्यंत भाजप या आपल्या सर्व उमेदवारांना कसं काय घेऊन गेली? भाजपचा यशस्वी असण्याचा एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे जे नाराज होते त्या नाराजांची कुठेतरी मनधरणी करणं, प्रत्येकाला भेटणं, त्यांना समजून सांगणं. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी असा आरोप देखील केलाय की या ठिकाणी हा पक्ष जो आहे तो कुठेतरी पैशाचे देखील वाटप करतोय, असा आरोप जो आहे तो विरोधकांनी वारंवार केलेला आहे. मात्र दुसरीकडे जो काही बॅड पॅच निर्माण झालेला होता, म्हणजे नेत्यांना अडवलं होतं, नेत्यांना धारेवर धरलं होतं, हे सर्व काही घडत असताना एक महत्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित करण्यात येतो की कुठेतरी मनधरणीमध्ये भाजप यशस्वी ठरलं आणि काही नेत्यांना, काही नाराजांना असं आश्वासन देण्यात आलं की तुम्हाला भाजप पक्षामध्ये आम्ही चांगली संधी देऊ, महामंडळावर घेऊ, शासना कोणत्या तरी जागेवर तुम्हाला ऍडजस्ट करू किंवा पक्षामध्ये चांगली संधी देऊ, चांगलं पद देऊ, असं म्हटल्याच्या नंतर कुठेतरी नाराज झालेल्यांनी त्यांचं ऐकलं आणि त्यानंतर या रणांगणामध्ये ते उतरले. भाजपनं या ठिकाणी चाणक्य नीती वापरली. भाजपनं असे काही फॉर्म्युले वापरले ज्यामध्ये यशस्वी राहण्यामागे ते कुठेतरी अग्रेसर राहिले आणि भाजप या ठिकाणी यशस्वी झालं. त्यामुळे एक विक्रमी भाजपचा विजय या ठिकाणी पाहायला मिळतोय. महापौर पदासाठीचा मार्ग जो आहे तो भाजपचा तो मोकळा झालेला आहे आणि भाजपचा जो फॉर्म्युला आहे तो मग भाजपच्या काही नेत्यांनी, भाजपच्या काही वरिष्ठ पातळीवरच्या काही पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष दिलेलं होतं आणि त्या सूत्रानुसार आणि त्या मार्गानुसार, त्या फॉर्म्युल्यानुसार
भाजपने या ठिकाणी आपला गड राखण्यामध्ये आपली जी जागा होती ती कायम ठेवली. विशाल सर. बरं सचिन, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. उमेश करंजकर आपले प्रतिनिधी हे यावेळेला मात्र मुंबईतल्या संपूर्ण एकंदरीत परिस्थितीबाबत आपल्यापर्यंत आढावा पोहोचवताना दिसत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.